नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कुकरची फक्त एक वाफ काढून अतिशय पांढरी शुभ्र आणि तेलामध्ये सोडताच 3 ते 4 पटीने फुलणारी अशी ही हलकी फुलकी कुरडईची रेसिपी पाहूया। ही रेसिपी अगदी झटपट होते। अशा ह्या कढई भरून फुलणाऱ्या कुरडयासाठी आपल्याला गहू भिजत घालायचे नाही किंवा कोणत्याही प्रकारची पूर्वतयारीही करायची नाही। अतिशय बनवायला ही रेसिपी कुरडईची सोपी आहे आणि त्याशिवाय झटपट होते। कोणी सहज करू शकतील एवढ्या अशा सोप्या रेसिपीचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे। चला तर मग उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीमध्ये अशा प्रकारच्या ही कुरडया तुम्ही करून पहा। तर ह्या कुरडया बनवण्यासाठी आपल्याला कुकर घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये घरातील एखादी कोणत्याही भांड्याने पाणी घालायचं आहे। जसं की मी हे पाणी घालण्यासाठी वाटी घेतलेली आहे। तर अशा ह्या वाटीने पाणी घालते, अशी पूर्ण भरून घेतलेली आहे वाटी पाण्याने आणि 1 वाटी पाणी हे कुकरमध्ये टाकलेलं आहे। पुन्हा 1 वाटी पाणी घेते, वाटी ही पूर्ण आपल्याला भरून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात। दुसरी वाटी सुद्धा पाणी हे कुकरमध्ये टाकून घेते। अशा प्रकारे हे 2 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर कुकर हा आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅस चालू करायचा आहे। त्यानंतर पाव चमचा पापडखार घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकतात पाव चमच्यापेक्षाही थोडा कमी आहे। पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अशा ह्या चमच्याने तुम्ही पाहू शकता चमच्याची साईज, त्या चमच्याने आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे। मीठ हे आपल्या चवीनुसार टाकू शकतात, पण वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण थोडं आपल्याला कमीच वापरायचं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मोठी आहे, झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत कुरडईसाठी लागणारं पीठ पाहूया। तर असंच हे बारीक दळून घेतलेलं पीठ आहे। तर आपण ज्या वाटीने पाणी घातलेलं आहे उकळण्यासाठी कुकरमध्ये, त्याच वाटीने किंवा त्याच भांड्याने आपल्याला पीठ घ्यायचं आहे। तर आपण 2 वाटी पाणी हे उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, तर त्याच्या निम्मे म्हणजेच 1 वाटी मी या ठिकाणी पीठ घेणार आहे। तर वाटीमध्ये पीठ घेताना आपल्याला हे जास्त दाबूनही घ्यायचं नाही। तर अशा प्रकारे ही वाटी भरून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात अशी ही वाटी भरून झाली का हाताने पूर्ण अशी म्हणजे सपाट करायची आहे। तर मैत्रिणींनो, हे तांदूळाचं पीठ आहे। रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून ते सावलीमध्ये कॉटनच्या कापडावरती वाळून घेतलेले आहे। त्यानंतर गिरणीतून एकदम बारीक असं दळून आणलेलं आहे। तर अशा प्रकारचं हे 1 वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे। पीठ घेतल्यानंतर चाळणीमध्ये हे चाळून घ्यायचं, म्हणजे या पिठासोबत अख्खा तांदूळ किंवा तांदूळाचे काही कण किंवा गिरणीतील काही कचरा असेल तर तो संपूर्ण निघून जाईल आणि कुरडया बनवताना साच्यामध्ये हे अडकणार सुद्धा नाही। एकसारखी अशी कुरडई होण्यासाठी हे पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात असे काही हे तांदूळाचे कण यामध्ये आलेले आहे, म्हणूनच हे तांदूळाचं पीठ चाळून घेणं आवश्यक आहे। आता हे पीठ आपल्याला वाटीमध्ये भरून घ्यायचं आहे। तोपर्यंत पाण्यालाही मस्त उकळी आलेली आहे। अशा प्रकारे पाण्याला उकळी आल्यानंतरच हे पीठ कुकरमध्ये आपल्याला टाकायचं आहे। टाकताना एका हातामध्ये लाटणं घ्यायचं आहे आणि एका हाताने हे पीठ टाकायचं आहे। तर अशा प्रकारे एरूनही घेऊ शकतात लगेच, किंवा पूर्ण पीठ टाकून घ्या आणि त्यानंतर मग लाटणं फक्त आपल्याला यामध्ये अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी सहज 1 मिनिट सुद्धा हे मिक्स करण्यासाठी लागत नाही। अजिबात एक सुद्धा ह्या पिठामध्ये गोठडी वगैरे नाही। तुम्ही पाहू शकतात 1 मिनिटाच्या आतमध्येच अशा प्रकारचं हे पीठ होत असते आणि आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ना, ते सुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे। अशा प्रकारे हे 1 मिनिट मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर लाटण्याला चिटकलेलं पीठ पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे। पीठ काढून घेतल्यानंतर झाकण लावायचं आहे कुकरचं। गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे। कमी गॅसवरती फक्त घड्याळ पाहून आपल्याला 1च मिनिट हे असंच राहू द्यायचं आहे कुकर। आता 1 मिनिट झालेला आहे। 1 मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे। त्यानंतर 6 ते 7 मिनिटापर्यंत कुकरचं झाकण आपल्याला लावून ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये वाफ असते त्या वाफेवरती हे छान असं शिजलं जाते। साधारण 7 मिनिटानंतर मी तुम्हाला कुकरचं झाकण हे उघडून दाखवते। अशा प्रकारे ही खिशी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकतात खिशीप्रमाणेच तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकतात वाफेवरतीच मस्त असं हे शिजलेलं आहे। तर आता हे पीठ जे आहे ना, ते आपण एकदम स्मूथ असं मऊ होण्यासाठी प्लास्टिक पेपरमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे हे पीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला चोळायचं आहे, म्हणजे एकदम स्मूथ असं हे पीठ होईल. जास्त वेळही आपल्याला हे चोळायची गरज नाही. फक्त 1 ते 1.5 मिनिटापर्यंत हे असं चोळून घेतलेलं आहे. हातसुद्धा भरत नाहीत अशा प्रकारे ही कुरडई बनवताना. त्यानंतर हे चोळून घेतलेलं पीठ प्लास्टिक पिशवीच्या बाहेर काढायचं आहे. तुम्हाला जर का प्लास्टिक पिशवीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही ओला करून घेतलेला पांढरा कापडही वापरू शकतात. ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि मस्त छान असा एक उंडा करायचा आहे याचा. तुम्ही पाहू शकतात किती वाक आलेला आहे. एकदम वाकदार असं हे पीठ झालेलं आहे. मस्त शिजलेलं आहे. अजिबात हे हाताला चिटकतही नाही. अगदी छोटासा गोळा करून दाखवते. कुठेही क्रॅक जात नाही आणि एकदम पेढ्यासारखा लगेच दाबला जात आहे. अगदी परफेक्ट हे पीठ तयार झालेलं आहे कुरडईसाठी. हे तयार झालेलं पीठ आपल्याला साच्यामध्ये भरायचं आहे. तर त्यासाठी असा उंडा एक वेगळा करायचा आहे आणि कुरडई बनवण्याचा साचा घ्यायचा आहे. तर ही अशी बारीक चकती घेतलेली आहे. जाड घेतली असली तर ती तळल्यानंतर जास्त जाड होतात, म्हणून ही बारीक घेतलेली आहे चकती. चकती साच्याला लावून घेतलेली आहे. साच्यालाही तेल लावून घेतलेलं आहे अगदी थोडंसं. त्यानंतर हे पीठ कुरडईच्या साच्यामध्ये भरायचं आहे. पीठ भरताना मात्र आपल्याला हे दाबून भरायचं आहे, म्हणजे यामध्ये हवा राहणार नाही आणि आपली कुरडईही टाकताना तुटणार नाही. एकदम छान एकसारखी अशी निघेल. साचा बंद करून घेतल्यानंतर प्लास्टिक पेपरवरती ह्या कुरडया आपल्याला अशा प्रकारे बनवायच्या आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती मस्त अशा ह्या बनत आहेत. दिसायला एकदम पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि एकदम वाक असा आलेला आहे. ज्याप्रमाणे गव्हाच्या चिकाच्या आपण कुरडया करतो आणि त्या कुरडयांना जसा वाक असतो ना, तशाच या तांदूळाच्या पिठाच्या कुरडयालाही मस्त असा वाक आलेला आहे आणि तशाच प्रकारे ह्या दिसतही आहे. अगदी झटपट 10 मिनिटामध्येच भरपूर अशा आपण कुरडया ह्या बनवून घेऊ शकतो. कुठेही न अडकता एकदम सळसळीत ह्या कुरडया निघत असतात साच्यामध्ये. बनवताना मात्र प्लास्टिक पेपरवरतीच ह्या कुरडया बनवून घ्या. प्लास्टिक पेपरला तेल वगैरे लावायची गरज नाही. तेल न लावता अशा प्रकारे ह्या कुरडया बनवून घेत आहे. पुन्हा आपण जेव्हा साच्यामध्ये पीठ भरतो त्यावेळेस अशा प्रकारे थोडंसं हे चोळून घ्या. असा उंडा करून मग साच्यामध्ये हे पीठ भरायचं आहे, म्हणजे कुरडई ही एकसारखी येते. अजिबात तुटत नाही, कुठेही अडकतही नाही चाळणीमध्ये. असं दाबून भरून घेतल्यानंतर साचा बंद केलेला आहे आणि पूर्ण ह्या पिठाच्या कुरडया ह्या बनवून घेतलेल्या आहे. आता ह्या कुरडया मस्त अशा वाळून घेतलेल्या आहे. एवढ्या ह्या पिठामध्ये साधारण 13 कुरडया ह्या तयार झालेल्या आहे. ह्या कुरडया मी तुम्हाला आता तळून दाखवते. तुम्ही कुरडईची साईजही पाहू शकतात आणि तेलामध्ये टाकताच तळल्यानंतरही तुम्ही कुरडईची साईज पाहू शकतात. अशी मस्त ही कुरडई फुलत आहे. अशा प्रकारे ही पहिली कुरडई आपण तळून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता आधीची साईज आणि आताची साईज एकदम मस्त अशी ही कुरडई फुलून आलेली आहे. तुम्ही पाहू शकतात. पुन्हा मी अशा प्रकारे झाऱ्यामध्ये ही कुरडई ठेवते. कुरडईची साईज पाहू शकतात. पुन्हा अशी तेलामध्ये ही कुरडई सोडल्यानंतर लगेचच ही कुरडई फुलत असते आणि फुलून मात्र हिची साईज जी आहे कुरडईची 3 ते 4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे ह्या कुरडया फुलून होत असतात. ज्याप्रमाणे आपण 3 दिवस गहू भिजत घालून त्याचा चिक काढून गव्हाच्या चिकाच्या जशा कुरडया बनवतो त्याप्रमाणेच ह्या कुरडया तयार होतात किंवा त्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये ह्या कुरडया फुलत असतात. तुम्ही पाहू शकता 2 कुरडयाची साईज पूर्ण हे ताट भरलेलं आहे 2 कुरडयामध्येच. अशाच प्रकारे मी आणखीनही काही कुरडया तुम्हाला तळून दाखवते. सर्वच कुरडया तुम्ही पाहू शकतात मस्त अशा ह्या फुलत आहे. कढईमध्ये घालताच कढई भरून ही कुरडई होत आहे आणि एकदम सळसळीत पूर्ण हे जे आहे कुरडईचे तार ते पूर्ण वेगवेगळे असे झालेले आहे. तर रेसिपी अगदी बनवायला सोपी आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या वाळवणीच्या पदार्थामध्ये एक रेसिपी तुम्ही अशी सुद्धा बनवून पहा. अतिशय झटपट होते आणि एकदम मऊ अशा प्रकारची होते. काही कुरडया मी तुम्हाला तळून दाखवलेल्या आहे. आता ही कुरडई मी तुम्हाला तोडूनही दाखवते. एकदम खुसखुशीत अशा प्रकारची होत असते ही. तोंडात ठेवताच विरघळणारी ही कुरडईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास
व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तुम्ही पाहू शकतात एकदम हलक्या हाताने ही कुरडई दाबत आहे. एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.